श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरवे नमः. श्री ब्रह्मचैतन्याय नमः. गणेश शारदा सद्गुरूंना चरणी वंदनी केली प्रार्थना. द्यावे तुम्ही आशीर्वचना. सद्गुरु महिमा गावयाला. सद्गुरु वसती परमात्म स्वरूप. तयांचे संगती सुख अमाप. पाझरती लोचन पोआप. गातामती तयांची धर्माची घडी विस्कटल्यावर. परब्रह्म अवतरे धरेवर. तेची माझे गुरुवर. सत्य सत्य त्रिवाचा करुणी तयांसी त्रिवार वंदन. वाचे गायन तयांचे महिमान. कृपा प्रगटे शब्दरूप घेऊन. माझिया पुढती सद्गुरूंचे कार्य थोर. करणे असे जगदोद्धार. कृपेसी तयांच्या नाही पार. हेची सत्य असतसे सद्गुरूंचा महिमा गाऊनी नित्य. साधावे आपुले परमहित. सद्गुरु विनया जगतात अन्यत्राता नसेचे. नाम माझ्या सद्गुरूंचे ब्रह्मचैतन्य असे साचे. मानगंगा गावतयांचे गोंदावले वसलेसे. माघ शुद्ध द्वादशीसे चैतन्य प्रगटले कुलकर्णी वंशी. आनंद झाला तो सकलासी पाहुनी नवजात बालका. नाजूक साजूक रूप कोवळे. मऊ मऊ हात ती सुबक पाऊले. सरळ नासिका कुंतल कुरळे. बाली विलसे तयाच्या. गीता माता रावची पिता. देखोनी तोषले आपुलिया सुता. आनंदाची ही वार्ता सकला समजली बघता बघता. बघता बघता सरले दिन. उगवलासे नामकरण दिन. गणपती हे नामाविधान. गीता माता देतसे दिसा मासा वाढे गणपती. मोहक रूप तैसी गौरकांती. बाललीला त्याच्या सकला सुखविती. खचितची अपरंपार. लहानपणापासून गणूसी आवडे भजन. तैसे चिलावी एकांती ध्यान. प्रार्थी नित्य भगवंता. एक पाठी तो असे गणपती. बाळबोध मोडी धुळाक्षरे शिकती. हुशार सखरी ती त्यांची जाती. संदेह नाही यामध्ये. गणूचे होता उपनयन. ब्रह्मकर्म शिकविती कुलगुरु येऊन. शिकून झाले रुद्र पवमान. अवघ्या 2-3 मासात. गणपतीची असे नामाची गोडी. अनेक असती त्यांचे सवंगडी. गणूमुळे लागली तयांसी आवडी. देवाच्या भजनाची आवाज तयांचा अतिमधुर. भगवत नाम नित्य धरावर. गुरु भेटीची ओढ अनावर. लागलीसे तयाला. गावातील मारुती मंदिरी. अनेक येती साधू वारकरी. भेटी घेई गणू तयांची सत्वरी. भगवत विषयक प्रश्न विचारण्या. सद्गुरु वाचुनी भगवत दर्शन. कदापि होणार नाही जाण. ऐसे शिकती सारे जण. लहान घ्या गणूसी वावे वाटे भगवत दर्शन. केले पाहिजे सद्गुरु शोधन. या कारणे घर सोडून गेलेची पाहिजे. ऐसा विचार तयांनी घातलासे मित्रद्वयांच्या कानी. पहाटे सतिगे घर सोडून आले कोल्हापूरला. ठाऊक नव्हते कोणाला. गोड न लागे अन्न कोणाला. माणसे पाठविली 400ला. शोधार्थ गणूच्या. जाता काही दिवस दामू कंटाळून आला घरास. गणू आहे कोल्हापुरास. समजले रावजींना. रावजी आले कोल्हापूरला. घेऊन जाण्या गणूला. फिरून आले गोंधवल्याला. आपुलिया घरासी आले परतोनी घरी जरी. चैन पडेना तया क्षणभरी. नामस्मरण तैसेची ध्यान करी. गणपती अंतरात. बाह्यात कारी रमे मित्रात. परी फरक पडला वृत्तीत.
वृत्ती तयांची वळे अंतरात उमगले तयांच्या आजासी गणूच्या विवाहाचा विचार मांडिती ते रावजीं समोर हातवळ गावची सरस्वती सुंदर पत्नी जाहली गणूची घेऊनी नवदंपतीला लिंगोपंत जाती पंढरीला चरणावरी घालिती नवदंपतीला प्रार्थिती विठुराया तदनंतर काहीच दिवसात आजी आजोबा सोडून जाती हे जगत आठवण त्यांची सलोदित येतसे सकला गणू आता घालवी जास्त वेळ ध्यानात चैन नसे पडत तयांचे घरात प्रयाण करीती ते फिरुनी गुरुशोधार्थ पूर्वसूचना देऊनी मातेचे गुरुशोधार्थ महाराज निघती अनेक संत सज्जन तया भेटती नामे तयांची ती सांगावी किती या संत सज्जनांची मुखाने देव मामलेदार सटाण्याला भेटले अक्कलकोटी स्वामी भेटले तयांसी प्रेम भरे स्वामींनी कथिले तुझे काम येथे होणार नाही उत्तरेकडे दक्षिणेकडे गुरुशोधार्थ फिरले परी तयांचे काम नाही झाले या विचारात तसे असता प्रकटले तेथे श्रीरामकृष्ण कथिते महाराजांसी जावे तुम्ही हेळे गावासी तुकाराम चैतन्य भेटती तुम्हासी तेथे होईल काम ते निश्चित येळे गावी येता तुकामाईंसी देखता आनंद झालासे बहुचित चित्ता वर्णितान येतसे तुकामाईंना पाहून भावभावना आल्या दाटून चरणी घातले लोटांगण अनन्य भावे तयांच्या तुकामाईंसी देखता मोद जाहला तयांचे चित्ता देह जविती गुरुसेवे करिता देहवान विसरुनी करीती सद्गुरूंचे पादसेवन जागरण करीती तैसे आलोचन गुरु आज्ञानितमानी प्रमाण गुरुपदी लीन राहून गुरुसेवा असे अति गहन तितुकी असे सघन देहाचे करुणी उपकरण मन मुरळती सेवेकडे नाना परीक्षा घेतल्या सद्गुरूंनी घेतले तयांसी तावनी सुलाखुनी प्रसन्न झाले गुरु अंतःकरणी कृपा करीती तयांवरी रामनवमीच्या पवित्र दिनी अशोक वृक्षाखाली तया बसवणे मस्तकावरी हस्त ठेवणे अनुग्रह दिधला तयांना जे रामाला दिधले वसिष्ठ गुरूंनी तेची गणूला दिधले तुकामाईंनी मस्तकी हस्त ठेविता क्षणी समाधी तयांची लागली तुकामाईंचा वरद हस्त लाभला गणूची तपस्या आली फळाला अनुग्रह तयांचा लाभला परमानंद झाला तयांचे ब्रह्मचैतन्य हे नाम दिधले तयांना उपदेशी तू प्रापंचिकांना मार्ग दावी तैसा दीन दुबळ्यांना भक्ती मार्गासी लावावे त्रयोदशाक्षरी दिधला मंत्र रामोपासना करावी ती नित्य रामनामाचा प्रसार करी सर्वत्र ऐसे कथिती तयाला राम मंदिरे स्थापावी रामनामाची गुढी उभारावी रामनामाची गोडी लावावी तू प्रापंचकांचे अधिकार दिला अनुग्रह देण्याचा प्रसार करी जगी रामनामाचा महिमा वाढवी तू समर्थांचा भूवरी तू सर्वत्र तदनुसारची ब्रह्मचैतन्य वर्तती जागोजागी राम मंदिरे स्थापिती रामनामाची कथुनी महती भूमंडळ गाजविले तयांनी प्राप्त होता आत्मज्ञान तुकामाई कथिती तया लागून अंगी जरविण्यात्मज्ञान जावे बातू हिमालयी एकांती करिता आत्मचिंतन सहजची मुरे अंगी तत्वज्ञान म्हणून काही काल करावे एकांत सेवन ऐसे कथिती तुकामाई
तदनंतर करावे तीर्थदर्शन, मग आपुल्या घरी जाऊन माता पित्यांचे घ्यावे दर्शन. तोष द्यावा तयांना चिन्मयानंद स्वामींच्या दर्शना. तुकामाई घेऊन आली महाराजांना, पदरी घ्यावे ऐसी केली प्रार्थना. साष्टांग दंडवत घालून, साष्टांग दंडवत घातल्यावर समाधीवरील मोठा हार श्री महाराजांच्या अंगावर आपोआप पडलासे. स्वामींचा प्रसाद प्राप्त झाला, महाराजांची फार आनंद झाला. प्रणिपात करुनी तुकामाईला निगती पुढे जाण्यासी, परी येती तयांचे डोळे भरून लोळून जावे लागे सुखनिदान. निकट प्रेमाचा सहवास सोडून जाण्यासी मन न घेतसे. महाराज निघून उज्जैन पर्यंत आले, साधने स्तव नजीकच्या अरण्ये राहिले. तदनंतर नैमिषारण्ये आले, वास्तव्य केले गुहेत. 2 वर्षांच्या या वास्तव्यात महत्वपूर्ण घटना घडली. या काळात नानासाहेबांचा परिचय होत. परमार्थ मार्ग लाविला तयांना. नैमिषारण्यातील कार्य झाले. महाराज आता अयोध्येचे आले. वेदांताधिकारी रामशास्त्री भेटले. अयोध्ये माझी तयांना, केवळ मोक्षाचा मार्ग आहे वेदांत. काय अर्थ आहे तो नाम घेण्यात, ऐसे रामशास्त्रींचे स्पष्ट मत. ठाम असे अंतरी महाराज असती नामात, परंतु शास्त्रींची वाटे ते असती भ्रमात. आपण दोघेही आहोत रामाच्या गावात, ऐसे महाराज वदती. तुमचा नाही तर माझा भ्रम, दूर करील तोच एक राम. महाराजांचे हे असे मत ठाम, बोलून जाविती तयाला. शास्त्री बुवांच्या पत्नीला अचानक जुलाब लागले भावयाला. गुण न येई औषधाला, काहीच सुचेना रामशास्त्रीला. तथा तत्क्षणी आठवले महाराजांचे वचन. पत्नी जवळी बैसोनी केले नामस्मरण. तब्येतीला उतार पडून बरे वाटले तिजला. शास्त्री बुवा लगेच महाराजांकडे आले. पुढती तयांच्या दंडवत घातले. मज क्षमा करायचे कथिले. तयांनी महाराजांना राम नाम दिले उभयतांना. रामशास्त्री काशी समेती महाराजांना. काशीमध्ये तयांना लोक मानू लागले. तेथील एक व्यापारी मृत झाला. मनकर्णिका घाटावरी आणले तयाला. तयाची पत्नी निघाली सती जायला. नमस्कारून महाराजा. महाराज पाहुणे प्रेताला. बोलती तयाच्या पत्नीला, नाही तो मृत झालेला. मग कैसे सती जाता. गंगा जल घेऊन हाती. महाराज ते घालती मुखी. श्रीराम म्हणून जैसे जागे व्हावे झोपेतुनी, तैसा तो उठणी बैसे. महाराजांचा लोक जय जयकार करीती. पाया पडण्यास धडपडती. परंतु महाराज तत्काळ उडी मारिती गंगेच्या प्रवाहात. प्रयाग मथुरा वृंदावन करुनी महाराज आले कलकत्त्यासी. परिवार घेऊन हरिहाट घेतला करुनी जमीनदाराच्या हस्ताने. महाराज तदनंतर येती इंदूरला. तेथील नामदार पाहती. या सिद्ध पुरुषाला दर्शन घ्यावे तयांचे कथिती. पत्नीला बोलेती परीक्षोनी वंदेन. तिखटाचे गोळे जळते निखारे. खाण्यास ठेविती तयांच्या सामोरे. महाराज संपविती ते खाऊनी सारे. आणि कसल्यास दे म्हणती. हे सारे देखिल्यावर पश्चाताप झाला तिजसी खरोखर. मस्तक ठेवी दे चरणावर. क्षमा मदती करावी. येण्यासी तयांचे दर्शन. येऊ लागले अनेक जन. इंदूरचा राजाही आला घेण्या दर्शन. परिदर्शन न देती तयाला. इंदुरातील वास्तव्य संपवून महाराज निगती तेथून. मोठ्या तीर्थांचे घेऊन दर्शन.
गोंधळल्यासी आले. उतरती मारुती मंदिरी दर्शना येती बहु नरनारी. गीतामाई रावजीही आले मंदिरी दर्शनास्तव महाराजांच्या. गीतामाई पुसती तयाला पाहिले का तुम्ही माझ्या बाळाला. 8 वर्षे झाली घर सोडून तयाला कधी येईल परतोनी. नामस्मरण करावे मुखाने भेटेल तुम्हा तो 1 वर्षाने. माऊली घरी आली समाधानाने विश्वासुनी वचनावरे. तदनंतर महाराज आले खातवळला तेथेही अमाप लोक येती दर्शनाला. सासूबाई ही घेऊन येती मुलीला दर्शनाला महाराजांच्या. सोडून द्यावी काळजी ऐसे कथिती सुखरूप आहे तिचा पती. कृपा करील तो रघुपती नामस्मरण करिता. डांबेवाडी सज्जनगड रामेश्वर करुणी महाराज आले गावी फिरुनी. तुकामाईंचे दर्शन घेऊनी परतून आले गोंदवल्याला. पुत्रास देखोनी माता पिता संतोषले सगळे सवंगडी भेटी आले. गावातील लोकही येऊ लागले महाराजांच्या दर्शनाला. बैरागी वेश तयांनी त्यागिला सरस्वती समवेत संसार सुरू झाला. महाराजांचा सारखा पती लावला धन्यता वाटे तिजसे. महाराज सांगतील तैसे तैसेची सरस्वती वर्ततसे. शब्दही खाली पडू देत नसे कधीही महाराजांचा. कुलकर्णी पद सांभाळिले तयांनी आई तयांसी म्हणाली म्हणून. परंतु तळमळ राहिली लागुनी सद्गुरूंसी भेटण्याची. सरस्वती बोले तयांना मीही येते भेटाया गुरूंना. पाहुनी त्या उभयतांना तुकामाई हर्षिली. नमस्कार केला उभयतांनी सुनबाईंचे कौतुक केले तुकामाईंनी. काय पाहिजे तुझं पुसले तयांनी निघते वेळी तिजना. यांच्यासारखा पुत्र व्हावा इच्छा एकची माझी आपण पुरवा. ऐसे सांगती गुरुदेवा तथास्तु म्हणती गुरुदेव. सद्गुरूंचा निरोप घेऊन उभयता निघाले तेथून. महाराज बोलती तिजरा गुण काय हे मागणे मागितलेस. अशाश्वततेच मी मागितले काय मागावे मज काही नसतले. श्री बुद्धीने मला फसविले क्षमा करावी मजसी. ऐसे तिचे बोलणे ऐकुनी योग दीक्षा तिज देण्या लागुनी. नाशिकला आले तिज घेऊनी जोगीण बनविली तिजरा. रहस्य दाविले योग मार्गाचे महात्म्य कथिले ते नामाचे. ध्यान दाविण्या भगवंताचे महाराज शिकवती पत्नीला. सरस्वती ऐसी साधना करीत रंगोनी जाई ती नितनामात. ऐसे देखोनी तिजसी महाराज कथित. आता तू जावे आपुल्या सदना. पुनश्च महाराज जाती इंदुरला तेथून काशी अयोध्येला. नैमिषारण्ये जाऊनी गोंदवल्याला परतून आले तेव्हा. महाराज गोंदवल्यासी आल्यावर दुष्काळाचा उडाला कहर. बैलगाड्या लागल्या कामावर माती टाकण्या शेतात. उघडले तयांनी कोठार देती स्वतः कामगारांची भाकर. तृप्तीचा ते देती ढेकर धन्यवाद देती महाराजा. महाराजांना पुत्र झाला परी तो अल्पायुषी ठरला. सरस्वतीसीही ताप येऊ लागला तिनेही अलोक सोडला. पुढे देहावसान झाले रावजींचे. गीतामाईंना दुःख झाले पतिनिधनाचे. काळ हेची औषध असे साचे या अवघ्या दुःखावरी. पुढे गीतामाईंच्या सांगण्यावरून महाराजांचा द्वितीय विवाह होई संपन्न. देशपांडे यांची अंधकन्या सून म्हणून येत असे सदनाला. आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक भेटले तीर्थाटनात. शिष्यही जाहले असंख्यात श्री महाराजांचे आता. गोंदवल्यात महाराज असता अनेक लोक येती दर्शनाकरिता. जागा पुरी पडे सर्वांकरिता
त्यासव बांधिती राम मंदिर. बांधुनी होता राम मंदिर, कुलकर्णी देती मूर्ती सुंदर. प्राण प्रतिष्ठा तयांची करण्यास त्वर, पंडित ब्राह्मण येती. रामरायाचा स्थापना दिन, होई भजन तैसे कीर्तन. नामस्मरणे जाती रंगून, अवघे जनते तेजवा. थोरले मंदिरही पुरेना, तेव्हा धाकटे रामाची केली स्थापना. राहण्यास्तव भक्त मंडळींना, खोल्याही बांधुनी घेती. नित्य भोजन प्रसाद तैसा निवास, जे येतील भक्त गोंदवल्यास. प्राप्त व्हावा तयास, कटाक्षाईसा महाराजांचा. एके दिनी महाराज पुसती मातेची, काय इच्छा आहे तुझसी. सांगून बघ तू मजसी, मी पूर्ण करीन माते. काशीस जाऊनी गंगा स्नान, करुनी घ्यावे विश्वेश्वर दर्शन. ऐसे मज वाटे मनापासून, खरोखरीच बाळा. तत्काळ घेऊनी मातेस, महाराज निगती काशीस. तत्पूर्वी सदनावरी ठेविती तुळशी पत्रास. लोभ सोडी माते घराचा, प्रयाग क्षेत्री स्नान घालून मातेला महाराज पोचले काशीला. घेऊन जाती ते गंगा स्नानाला मातेची आपुल्या. काशीतील वास्तव्यात इच्छा भोजने सहस्र भोजने ते घालित. भोजनास्तव अनेक पक्वान्न करीत. शास्त्री पंडित सारे तृप्त होत. दया करुणी महाराज आले अयोध्येला. दान धर्म तिथ करवी बहुत करविला. रामरायाचा प्रसाद खाऊ घातला मातेसी आपुल्या. आणिक काय आहे का इच्छा पुसता, नाही रे काही राम राम म्हणता. तुझ्या मांडीवरी वद जाऊ दे आता, ऐसे मातेने कथिले तया. दुसरे दिनी सकाळीच मातेने महाराजांच्या मांडीवरी देह सोडला शांतपणे. रामरायाचे प्रार्थिले तयाने, सांभाळावे मातेला. एक संवत्सराने पुन्हा आले गोंदवल्याला. सारे जण येती तया भेटण्याला. प्रत्येक जण हळहळला ते तेव्हा हळहळला माऊलींच्या आठवणीने. तदनंतरचा रामनवमी उत्सव झाला. एके दिन महाराज उभे राहती भजनाला. अभंग घेतला निरूपणाला, राम बोलवितसे भजना. रामा मला बोलावी जवळी, माझ्या मार्गे सर्वा सांभाळी. ऐसी रामरायाची प्रार्थना केली. बाहेर पडण्यापूर्वी महाराज बसले टांगण्यात. तोच एक माणूस येई धावत. नेत्रामधुनी रामाच्या अश्रू येत. ऐकून हे आले ते मंदिरात. अश्रू पुसले नयनातले. तरीही ते येतचे राहिले. थांबवी रडणे रामा कथिले, न जाई मी नैमिषारण्ये. ऐसे शब्द ऐकूनी महाराजांचे अश्रू थांबले. रामाच्या नेहमीचे वातावरण झाले प्रसन्नतेचे. महाराजांच्या राहण्याने रामसे दैवत महाराजांचे, म्हणून गायले महिमान रामनामाचे. रामा वाचून तारक नाही कोणी जीवाचे. ऐसे दयांचे सांगणे सर्वदा. नामे लावे उत्तम गती, जन्म मृत्यूचे फेरे सुपती. वास देई तो रघुपती, सदैव पुऱ्या चरणासी. श्रीराम जय जय राम, मंत्र तो जपावा नित निष्काम. दर्शन देती प्रभू श्रीराम, पूजिता तयांचे भावे चरण. रामनामाची ऐसी महती, सांगण्यास महाराज अवतरती. शरणागत तयांच्या चरणाप्रती, रावे सदा सर्व काळ महाराजांची महती. शिष्य तयांचे मुखे गाती, मजदाही द्यावी विशुद्धमती. प्रार्थना करीते गुरुराया, भाऊसाहेब तात्यासाहेब केतकर. रामानंद प्रल्हाद आनंद सागर, ब्रह्मानंद बेलसरे बाबा थोर. शिष्यांची नामे घ्यावी किती, नामी सारे रंगुनी गेले. गुरुवचन ते नित्य ऐकले, ऐकोनी तैसे चिवरतिले. जगता माझी सर्वदा, काळ वेळ नाही नाम घ्यायला. नाम येवो ते सदैव मुखाला.
शरण विघावे रामरायाला काया वाचा मनोभावे मनोभावे करिता रामाचे पूजन कृपा करील तो रघुनंदन जीवनाचे कोट कल्याण झालेच म्हणून समजावे ब्रह्मचैतन्यांच्या चरणाप्रती सदैव माझी शरणागती तेच माझ्या मुखे वदवून घेती महती ती तयांची सद्गुरु लाभला तुमच्या सम अज्ञानाचा तो सरलातम सर्वत्र दिसो मज प्रभू श्रीराम केवळ तुमच्या कृपेने मानगंगा तिरी क्षेत्र गोंदावले दर्शना येता मन पुलकित झाले अष्टभाव मनी दाटून आले ठेविता माथा तव चरणी कोंदावले क्षेत्र परम पावन ब्रह्मचैतन्यांचे जे नित्य वसती स्थान महाराजांचे कृपाशीर्वचन गोंदवल्यासी जाऊनी घ्यावे रामासी सर्वदा मानावा करता तोच असे एक यश कीर्ती दाता जाणून मनी सोडी भवय चिंता निश्चिंत राहावे मानसी गोंदवल्यासी येऊन देखावे आपुले सुखनिदान रामरंगी रंगावे ते मन प्रार्थना हीच चरणी महाराजांचे घडता पूजन पुलकित होई तन आणि मन घडून जाई ते माझे मी पण ते केवळ तयांच्याच कृपेने गोंदवलेकर महाराज ऐसी तयांची ख्याती दूर दूरुनी भक्त दर्शना येती आनंदाची घेती तेथे प्रचिती गोंदवल्यात राहुनी महाराजांच्या चरणाचे आनंद वाटे तो सकलासे आलो जणू माहेरासे ऐसेची वाटे सकला अमृताहुनी गोड असे राम नाम घेता भावे सत्वर भेटे राम योगियांचा तो विश्राम ऐशा रामासी घ्यावे रामनामाविन व्यर्थ तेजणे रामरायाचे सदा अनुसंधान ठेवणे महाराजांचे असे हेच सांगणे आपुलिया भक्ताची जो रामनामी रंगला त्याचा भार स्वयंमीच घेतला भेटवेन राम निश्चित तयाला वचन ऐसे महाराजांचे ऐसे तिथले सर्वा रामनामदन तैसेच नित्य केले अन्नदान सर्वदा केले गो रक्षण प्रेम बरे तयांनी आता देह तयांचा थकत चालला दम्याचाही थोडाफार त्रास होऊ लागला उभे राहिले परी निरूपणाला बोध तो केला सकलासी देह हा दृश्य जाणार तो कधीतरी हे जाणून असावे नित्यांतरी भगवंतासी विसरू नये क्षणभरी अनुसंधानी राहावे भजनात महाराज रंगून गेले निर्वाणीचे अभंग तयांनी सांगितले रामरायाला आळवणी कथिले आता पुन्हा येणे नाही ऐकोनी अभंग हा लोक हेलावले महाराजांचे शेवटचे भजन संपले रामनामा परते दुसरे सत्य नाही मानिले कधीही तयांनी नामाचे महात्म्य कथिण्या अवतरले नामाचे महात्म्य अखंड गायले काया वाचा मने नामच सत्य मानिले सर्वदा तयांनी जेथे नाम तेथे माझे प्राण ऐसे महाराजांचे असे वचन हृदयी ठेवावे नित्य जपून सदा सर्व काळ अमृतनामे घटिका आली महाराजांची ज्योत निमाली गोंदवल्याची शान सरली सूर्य उगवण्यापूर्वीच 22 डिसेंबर 1913 साली सकलांची ब्रह्मचैतन्य माऊली सकला सोडून विलीन झाली परब्रह्म स्वरूपात मार्गशीर्ष वद्य दशमीसी महाराज जाती निजधामासी कधी न दिसती ते नयनांसी ध्यास जरी लागला गोंदवले हेच जन्मस्थान आणि निर्वाणस्थान महाराज सती गोंदवल्याचे भूषण अखंड गाऊनी रामगुणगान जन्म सार्थकी लाविला गोंदवल्यासी येऊन घ्यावे नित्य समाधी दर्शन चरणी राहुनी सदा लीन प्रार्थावे मनोभावे ऐशा पवित्र क्षेत्री येऊन भावे करावे पादसेवन महाराजांच्या सन्निध राहून आनंद तो गावा प्रेम द्यावे नामाचे गुण गाईन तव नित्य वाचे छत्र राहो तव कृपेचे सदैव माझ्यावरती गोंदवल्यासी यावे चैतन्यासी वंदावे रामनाम घेऊन भावे
आत्मरंगी रंगावे. शब्द भांडार खुले करुनी चरित्र घेतले तू चिरचुने. पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून हे सारे घडलेसे. ऐसी ही सद्गुरु महती गाण्या शब्द न पुरे पडती. नित्य लाभो मत तव संगती हीच इच्छा मनी असे. करता करविता तूची असती जाणे हे मी नित्य मानसी. अर्पिते नलिनी तव चरणासी चरित्र तुमचे प्रेमाने. चरित्र तुमचे प्रेमाने. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. श्री ब्रह्मचैतन्यार्पणमस्तु.